प्रवीण आणि रुपेश हे दोन बॅटर डाबाची सुरुवात करताना दिसलं. हा मॅच सुद्धा दोन्ही टीम करता फार महत्त्वाचा आहे. तेजस, काय वाटतं ह्या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम फलंदाज आणि गोलंदाज नक्कीच करतील? जरूर हे चित्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळू असे प्रत्येक जण इथून मात्र अपेक्षा जरूर करत असेल. पण क्रिकेट आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाज नागेश इथून मात्र सज्ज होतोय. ओहो, या वेळेला सरळ बॅटनं चेंडू निघालाय निघालाय निघालाय. नुकताच महिला मंडळाचं आगमन झालं आणि त्या महिला मंडळाच्या स्वागतासाठी पाहायला मिळतोय सरळ बॅटनं पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक. षटकार 6. षटकाराच्या मदतीनं आता धावसंख्या फुलताना दिसतं. आक्रमक रूप धारण केलं कारण एक विजय आणि एक पराभव हाती आलाय आणि त्यामुळेच हा मॅच फार महत्त्वाचा असेल. नायरा अँड मयांक 11 या टीम करता धावसंख्या धावपकर 11. 3 बॉलची समाप्ती. नागेश गोलंदाजी मार्गावर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे मिस्टर रुपेश. रुपेशने आपलं रूप दाखवायला सुरुवात केलंय. स्ट्रेट ड्राईव्ह होता, एक धाव मिळाली एकाच धावेवर. आता तो समाधान मानतोय. धावसंख्या 12. नक्कीच येते शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख गावराई पाड्याचे इथे उपस्थित होत आहे. सन्माननीय विजयजी भोईर साहेब आणि त्यांचे आणि उमेश दादा यांचे लाडके भाचे परेश किणी इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आणि सर्व सहकारी त्यांचे इथे उपस्थित होत आहेत. आम्ही रोशनजी पाडी साहेब सुद्धा इथे उपस्थित होतात. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय पण सगळ्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम. PPL पाय प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सिंगल अंकित झाली. सिंगल धावसंख्या 12 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. नागेश लांडले गेले. आपल्या भात्यातील 4 चेंडू आत्तापर्यंत फेकले गेलेत आणि 12 धावा येथे मात्र खर्च होताना पाहायला मिळत आहेत. चला नागेश, थोडंसं गेम स्पीडअप करा. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवतोय. गेम थोडंसं पण स्पीडअप करा प्लीज. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल बॅटची कडा घेतली गेली आहे. बॅटची जी कडा घेतली गेली आहे संदीप सर, त्याचा स्वीट व्हॉइस पोहोचला आपल्याही कानापर्यंत. बॅक साईडला जाणारा हा चेंडू. एक धाव पुन्हा एकदा मिळाली. धावसंख्या ना 13 ना 13 या अंकावर धावफलक. या स्पर्धेची क्रेज इतकी वाढली आहे की बरेचसे प्रतिष्ठित व्यक्ती या अतिथी कक्षामध्ये दाखल होताना आपल्याला दिसून येत आहेत. आमचा मित्रपरिवार इथे दाखल झाला आहे आणि खऱ्या अर्थाने उमेश मुकादम यांचे भाषे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेश आलेत, रोशन पाटील, प्रशांत म्हात्रे, मंदार मुकादम, या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. वेलकम. मोठा फटका, खडक खडक पण बेधडक, 6R. अथवा 3 चेंडू 3 चौका जर का ठोकले तर संघमालक सन्मान्य श्री रोशनजी वैती साहेब यांच्याकडून 2100 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र दिलं जाईल. ह्या बात आहे. तसेच प्रवीणजी गवारी याच्याकरिता उमेशजी मुकादम यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. सर, असं वाटतं की पारितोषिकांची खैरात इतकी होती या स्पर्धेमध्ये आर्थिक स्वरूपातल्या. मी तर म्हणेन की मॅन ऑफ दी मॅच जेव्हा इथे मात्र दिलं जातं, केळी मिळतात, त्याच्यानंतर अननस मिळतं, ट्रॉफी मिळते, टी शर्ट मिळते, गिफ्ट हॅम्पर मिळतं, वेफर्स मिळतं, शीतपेय मिळतं. म्हणजे एक ज्युनियर किंवा सेमी संसारच इथून मात्र दिला जातो त्या खेळाडूला. आणि आर्थिक स्वरूपातलं इतकं पारितोषिक लागलं जातात की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं लक्ष या स्पर्धेवर लागू शकतं. फर्स्ट टायमिंग वॉर्निंग अलर्ट इथून मात्र पोहोचलाय. इथे रुपेश किनी उमेश मुकादम यांचे भाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. अतिथी कक्षामध्ये तुम्हाला आमंत्रण दिलं जातं आणि पहिल्यांदा ही वॉर्निंग मिळाली आहे. जास्त वेळ खर्च होणार नाही याकडे सुद्धा लक्ष असू द्या.
तन्मयला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. धावसंख्या 19 या अंकावर पहिल्या षटकामध्ये असताना दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी प्रेशर क्रिएट करण्याकरिता, दबाव निर्माण करण्याकरिता, धावा रोखण्याकरिता आणि कंजूसी भरी गोलंदाजी करण्याकरिता येथे मात्र गोलंदाजी करण्याकरिता तन्मयला मैदानाच्या आतमध्ये अमातीत खेळला गेले. तन्मयचा ही पहिलाच बॉल भिरकावून दिला गेला होता. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये घडतंय तरी काय, फटका फसलाय, किंचितची ताकद कमी, फटका फसेल, झेल होईल आणि परतावं लागेल आल्या पावली. इथून मात्र प्रवीणला तंबूच्या आश्रयाला. हे बघा एन्जॉय बघा, हे लहान मुलांचे एन्जॉय बघा. हातामध्ये दांडे आहेत की सलया आहेत, एन्जॉय करतायत, भरपूर एन्जॉय करतायत. म्हणजे प्रत्येक जण या ठिकाणी एन्जॉय करतो या स्पर्धेला. एक अफलातून झेल टिपला गेलाय, मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या नायरा मयांक 11 या टीमला. पहिला गडी बाद, धावसंख्या 19. ही मोठी विकेट होती तेजस. खूप सारी मोठी आणि तुम्ही एन्जॉयचं पोहोचवलं, मी जरूर पोचवीन उमेश भाऊ. आपण आणि संपूर्ण देवेश ग्रुप आणि पायेकर आपण जे आयोजन केलं ते सक्सेसफुल होतं. लहान मुलापासून तर एक आजोबा इथे बसलेले होते, मला त्यांचं नाव एक्झॅक्ट माहिती नाही आहे, पण नारायण आजोबा इथे होते आणि तेही मी कालपासून बघतो ही स्पर्धा बघण्याकरिता आहेत. म्हणजे लहानापासून तर थोरा मोठापर्यंत या स्पर्धेचा क्रेज, आवड. आणि खरं तर महिला इथे आल्यात. महिलांचं काम चूल आणि मूलपुरी मर्यादित न राहता आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतायत. पण क्रिकेटचा आणि महिलांचा विचार केला तर 36चा आकडा आहे. कारण घरून निघताना आईच्या शिव्या किंवा मग TV सिरियल जेव्हा चालू असते तेव्हा मात्र मॅच कधी कधी बघायला मिळत नाही आहे. पण त्या महिलासुद्धा इथे उपस्थित होतात. म्हणजे थोरा मोठ्या असू द्या, महिला असू द्या, सगळ्यांना पाय प्रीमियर लीगचं वेळ येतो मात्र लागताना पाहायला मिळतं. अगदी बरोबर, कारण आज महिला सुद्धा क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त पुढे आहेत. जसं आपण विश्वचषक बघितला 2025 मध्ये भारतीय महिला संघाने तो जिंकलाय. आणि आज आपल्या विभागामधून सुद्धा काही युवती क्रिकेटकडे वळताना दिसत आहेत. वही आपण मॅच कडे हा फुल टॉस बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव मिळाली ह्या चेंडूवर बॅटरला. या एका धाब्यानिशी धाव संख्या पुढे सरकली. धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 20 धाबा. या षटकामध्ये रोखण्याचं काम केलं फलंदाजाला गोलंदाजाने. जरूर मी आधी म्हटलं होतं की 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर धावा रोखण्याकरिता, दबाव क्रिएट करण्याकरिता, कंजूसी भरी गोलंदाजी करण्याकरिता तन्मयला आणलंय. आणि त्याचं जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फिर से एक बार त्याच ठिकाणी तोच क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, विकेटचं पतन, बॅक टू बॅक शिवाजी यांच्या हातामध्ये चेंडू, विकेटचं पतन, फलंदाज बाद. आदित्य तांगडी यांच्याकडून पारितोषिक लावले गेले. 1 विकेट राहिलाय, अजून 2 विकेट जर का घेतले म्हणजे विकेट हॅट्रिक जर का घेतली तर आदित्य तांगडी यांच्याकडून तन्मयकरिता 1000 रुपयाचं रोख पारितोषिक सुद्धा लावली जातात. आणि तसाच हे एन्जॉय आता शिवाजी भुरे करताना दिसत. आपल्या प्रगतीचे जे मिरवतात तुरे अशा शिवाजी भुरे ज्यांना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. चांगलं क्रिकेट त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि अजून सुद्धा चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळतो. कालच्या दिवसातील तो पहिला मॅच सीट अँकर रोल शिवाजी भुरे यांचा. जवळजवळ 30 ते 35 मिनिटं तर विकेटवर उभे राहिले आणि चांगला खेळ आपला टीम करता त्याने दाखवला होता. धावसंख्या धावपळकर 20, 2 गडी बाद 20 धाबा. दुसऱ्या षटकातील आता पुढचा बॉल, गोलंदाज तयार तन्मय. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. चेंडूवर हल्ला केलाय, चेंडू जातो लॉंग ऑफ रिजन बाहेर, सीमारेषे पार, बिग ब्लास्ट, षटकार. पिंजरा बनेल का नाही बनेल, पण रन बनाया सोने का असं म्हणायला हरकत नाहीये. रोख लागला गेला होता. जी धाव इथून मात्र रोखली गेली होती प्रदीप, तर नक्कीच इथे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळाला. धाव पॉवरफुल स्ट्रोक, षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 26 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चांगली सुरुवात, ब्रेक लागला गेला होता, टोल नाक्यावर गाडी अडवली होती, ती कुठेतरी मात्र सोडवण्याचं काम आता मात्र या षटकारानं होताना आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं डीप होताना चेंडू पाहायला मिळाला, बॅटच्या थोडंसं खाली चेंडू कलेक्ट झाला आणि त्याच्यानंतर कनेक्ट झाला
आणि त्यानंतर ऑन साईडला जाताना हा चेंडू आपण पाहत आहे. अलॉंग दी कार्पेट पद्धतीने होतं. त्याच्यानंतर धरती मातेला गरंगळत जाणारा हा चेंडू होता. एक धाव मिळाली, फार काही मिळाला नाही. या षटक संपत क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचत असत. धावफलक भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलग. नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर नायरा अँड मयांक 11 टीमची धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर ती आहे 2 गडी बाद 27 धाबा. दयानंद कारखांडी साहेबांनी पारितोषिक लावलंय. एखाद्या गोलंदाजाने जर विकेटची हॅट्रिक केली तर त्याच्याकरता 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं. तिसरा षटक टाकण्याकरता बघूया आता गोलंदाजी मार्गावर कोणाला आमंत्रण दिलं जातं. आमंत्रण निमंत्रण या दोघांमध्ये थोडासा एक वेगळा फरक सुद्धा आहे. आता गोलंदाजी मार्गावर कोण येतोय? शंकर आलाय. ज्या शंकराने कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये टीमला वाचवलं होतं. 40+ धावसंख्या ज्या खेळाडूने बनवली होती तो हा खेळाडू आहे. गुणवंत खेळाडू आहे. शिवाजी भुरे यांचं मार्गदर्शन मिळत असतं. पारक्या भुरे, कमाकर भुरे हे यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमचे संघमालक आहेत. दुसऱ्या बाजूला नायरा अँड मयांक 11 टीमचे संघमालक सुद्धा चांगलं काम या स्पर्धेमध्ये आपल्याला करताना दिसत आहेत. रोशनजी वैती त्यांचं मी विशेष कौतुक करेन. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला मिळाला नाही अंदाज. चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. PPL चौकार. आहे शान नायरा स्पोर्ट मयांक 11. तर आपल्याला पाहायला मिळालं होतं. शंकरला आणले गेले आणि या शंकरचं स्वागत कदाचित चौकारानं होताना पाहायला मिळालं. धावसंख्या 31-31 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सजोई षटकातील पुढचा चेंडू निघालाय. डान्स करतोय हा चेंडू जणू मैदानामध्ये. 1 2 3 4 5 टप्पे घेऊन हा क्षेत्ररक्षकाकडे इथेपर्यंत पोहोचला आणि तोपर्यंत जे कलेक्शन झालं, फेकी झाली, खूप सारं चांगलं इथून मात्र वेळेत होताना पाहायला मिळेल. त्यामुळे 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आता कंप्लीट होताना पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने रंगरंगोटी धावसंख्येचे होताना दिसतोय या 2 बॅटर कडून. आता विवेक स्ट्रायकिंग कडे आहे. कव्हर टपाच्या चेंडूला खोदून काढायचा इरादा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. पडल्यानंतर चेंडू डावेष्टीच्या बाजूला वळणारा होता. त्यामुळेच अपिले बेटारून लावलंय. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर 32. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये 50+ धावसंख्या ही यायलाच हवी तरच पारडं जड होऊ शकतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचं. तेजस पुन्हा एकदा आमच्या समोर जुडले जात आहेत. धावफैकी डॉट बॉल आपण इथून मात्र पहिला गोलंदाज पुनश्च एकदा शंकर सजोईल या बॅटच्या फेसमध्ये चेंडू होता. अलगद फटका कन्वर्ट केला गेला आणि असं वाटलं की चेंडू थोडंसं पुढे येईल पण नो मॅच झोनमध्ये मानवविरहित क्षेत्र जणू लॉकडाऊन लागलेलं क्षेत्र या क्षेत्रामध्ये चेंडू अपटला गेला आणि पुन्हा एकदा 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 33-33. पाहूया आता काय या ठिकाणी पावित्र्य घेताना दिसेल. अरविंद हे खेळाडू 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 12 धावसंख्येवर ते खेळत आहेत. धावसंख्या 2 गडी बाद 33. मोठा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. शिवाजी भुरे झेल टिपल्यानंतर मिरवतायत तुरे. गॉन. आहे शान नायरा हे हो लई कडक. त्या बाते मी आता उल्लेख करणार होतो शिवाजी दादा यांचं कारण सर आधीचे जे आपण ज्या ठिकाणी सिंगल आली आहे ना तेव्हा आपण जर का शिवाजी यांचा रोल जर का बघितला तर त्यांचे जे क्षेत्ररक्षण करण्याची ॲक्शन होती ती क्विकली होती. कुठलाही वेळ खाऊपणा त्यांनी केला गेला नव्हता. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि फलंदाजाला फक्त 1 धाव घेण्याकरिता भाग पाडलं गेलं आणि ती आधीच्या चेंडूवर जी घेतलेली मेहनत होती ती आता फळाला येताना पाहायला मिळाली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना आपण सध्या तरी पाहत आहे. आत्तापर्यंत 5 चेंडूचा फेकी झाली. धावसंख्या स्थिरावत असताना
जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 33-33 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. जणू तूप लावलंय की काय हाताला, या पद्धतीचं चित्र. आताला स्पर्श होऊन चेंडू धरती मातेला दान होताना पाहायला मिळालं. लेझी क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणी 2 धावा इथे मात्र मिळाल्या आणि धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना आपण पाहतोय 35. 3 षटक हाताळण्याकरिता परफेक्टली 15 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय. चला 4थं षटक आपण लवकरात लवकर टाकूयात आणि जाऊयात आमच्या निशांत यांच्या दिशेनं. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय नंदकुमार किणी साहेब उपस्थित आहेत, पायगावातील भावजी, आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करतोय यतेश वैती यांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आदरणीय सन्माननीय नंदकुमार किणी साहेबांचा एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटचे नेमसे चाहते, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, आणि खऱ्या अर्थानं पायगावातील भावजी आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी यतेश वैती यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह, त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महिला भगिनी आपण देखील जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आदरणीय सन्माननीय रोशम पाटील साहेब उपस्थित आहेत. नायगाव येथून ते बिलॉंग करतायत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी विनंती करतोय पुन्हा एकदा यतेश वैती यांना की आपल्या शुभ हस्ते आपण रोशन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. या आपल्या मुख्य व्यासपीठावरती रोशन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, युवा व्यक्तिमत्व, आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान. प्रशांत म्हात्रे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नायगाव येथून ते बिलॉंग करत आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या आपल्या आली या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आज पाय प्रीमियर लीगमध्ये हे मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा सन्मान केला जातोय. यानंतर आदरणीय सन्माननीय मंदारजी मुकादम देखील उपस्थित आहेत. नाला सोपारा या विभागातून मंदारजी मुकादम आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा यतेशांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मंदार मुकादम यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मंदारजी मुकादम यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. रुचंद्र परिसरातील आहेत खऱ्या अर्थानं मंदारजी मुकादम, आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. यानंतर शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय विजयजी भोईर साहेब उपस्थित आहेत, गावराई पाडा, आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व, खूप चांगलं कार्य गावराई पाडा या विभागामध्ये विजयजी भोईर यांचं राहिलं आहे आणि त्यांना देखील सन्मानित केलं जातं. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू सो मच. इथे पारितोषिक सुद्धा लावलं जातोय. धावसंख्या धावपळकर जर आपण बघितले तर एकूण धावा झालेल्या आहेत त्या 43 धावा. संतोषजी वैती, बाळाराम मस्तान साहेबांकडून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार आणि 3 चौकारांकरता 3000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी या ठिकाणी लावलंय. 43 वर 3 गडी बाद. नक्कीच 43 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. या अंकावर धावफलक सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय आणि गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज निहारला आणले गेले. 3 गडी बाद होताना आतापर्यंत आपण इथून मात्र पाहिल्यात. गोलंदाज सजोईल निहार षटकातील पुढचा बॉल आहे. यावेळेस उचललं गेलं, चेंडूला पिकअप केलं गेलं होतं क्षेत्ररक्षक, तिथे मात्र तैनात होत असताना
काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन, फलंदाज बाद. माये हो ए नावात अप्रतिम अफलातून कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची पाहायला मिळतं. 4 गडी बाद, धावसंख्या 43, चेंडू टाकून चालत या शेवटच्या षटकामध्ये 3 आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर शेखर 2 वर खेळतोय. नो बॅटर इन. नवीन बॅटर आपल्यापर्यंत नाव आलं नाही, परंतु अर्थातच ते नाव येईलच. शॉर्ट बॉल, गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि षटकारनिशी भागवली संघाची भूक. 6 धावा, सिक्सर. माये हो लई झकास तर षटकारचा प्रयत्न केला गेला आणि तो अर्थातच इथून मात्र हुकला गेला. पण न्यू आलेला बॅटर आपण रवींद्रला बघितलं तर आपल्या साथीदाराचा बदला पुरा करणारा स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 49, 49 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र सध्या तरी पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निहार इथून मात्र सज्ज होईल. पुढचाही बॉल घेऊन चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक ताईने आता हे चुकी होणार नाहीये. तिथे मात्र शिवाजी असतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये रन आउटची विकेट इथून मात्र पडताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. मारते हो हमखास त्यांच्या माहितीसाठी यथार्थ अँड स्मिथ 11 वर्सेस नायरा अँड मयांक 11 या 2 संघादरम्यान हा मॅच सुरू आहे. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. एकूण धावसंख्या 5 गडी बाद 50. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता आलाय. पिंट्या मजबूत बांधाचा खेळाडू. थोडंच वाट दीपक भुरी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. सध्या प्लेइंग 11 मध्ये खेळत आहेत, त्यामुळेच गुणलेखक म्हणून मोठी जबाबदारी एखाद्याला स्वीकारावी लागेल. जयेश तांगडे खूप चांगला लेखाचोखा आमच्या डोळ्यासमोर ठेवत आहेत. ओ स्विंग अँड मिस, गुड बॉल. चांगलं तंत्र निहारचं यावेळेला बघायला मिळालं. हा जातो डॉट बॉल. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर नायरा अँड मयांक 11 टीमची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे 5 गडी बाद 50 धावा. 51 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये पूर्ण करावं लागेल यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण आवाज ऐकणार आहोत याच परिसरातील समालोचन क्षेत्रातील एक अनमोल रत्न निशांत पाटील. ऐकूया सध्या डीजे मास्टरला. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग.
तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अरविंद आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं, गॅपमध्ये खेळत बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज नागेश यांच्या बॅटमधून आलाय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळले होते आणि चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना फलंदाज नागेश पहिल्या चेंडूवरती चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 4 या आकड्यावरती. 51 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या डावामध्ये 50 धावा धावफलकावरती बनवल्या आणि इथून 51 धावा बनवायच्यात. पहिल्या चेंडूवरती खूप चांगली सुरुवात केलेली आहे फलंदाज नागेशने आणि नागेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अरविंद. यावेळेस जर पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खेळपट्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. खरं तर ओ स्टेपचा नो बॉल आहे. ओ स्टेपचा नो बॉल आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. पुढचा चेंडू फ्रीटचा असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जर पाहिलं तर रनवेमध्ये थोडासा अडथळा, स्वतःला थांबवलाय. 51 धावा या मॅचमध्ये चेस करायच्यात आणि आतापर्यंत 6 धावा 5 धावा बनल्यात आणि ते जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे अरविंद याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार, परंतु तदनंतर चेंडू डॉट आला. एका बाजूला नागेश याला पाहत आहे, त्याच्या सोबतीला शंकर पवार. हा फलंदाज मागील मॅचमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमला. आणि एका बाजूला संघ जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या विरोधात नायरा अँड मयांक 11 संघ पुन्हा एकदा थांबले. स्टेप आउट त्या ठिकाणी होत असताना रनवेमध्ये अडथळा. आणखी एक डेड बॉल पाहायला मिळाला. पाये प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जेवणाची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे आयोजकांनी. यावेळेस मोठा फटका, नागेश पवार थांबणार नाही, ठोकलाय. आणखीन एक घणागती स्ट्रोक आलाय, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हाफ ट्रॅकर होता आणि खऱ्या अर्थानं पूलचा फटका एक्झिक्यूट केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज नागेश पवार यांच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये विस्फोटक आणि विध्वंसकपणे सुरुवात केलेली आहे फलंदाज नागेशने, कारण त्याच्या बॅटमधून चौकारही आलाय आणि षटकारही आलाय. तब्बल 11 धावा धावफलकावरती बनल्यात. अरविंदच्या विरोधात इथे धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या डावामध्ये 50 धावा बनल्यात, 51 धावा डिपेंड करायच्यात आणि पहिल्या षटकाची सुरुवात, आश्वासक सुरुवात आतापर्यंत झालेली आहे. परंतु गोलंदाज सातत्याने रनवेमध्ये त्या ठिकाणी कुठेतरी चुकतोय आणि ते जर पाहिलं तर स्वतःला थांबवलं, कारण रनअप चुकला तर चेंडू चुकतो आणि ते जर पाहिलं तर स्वतःला थांबवलं या गोलंदाजाने. इथे देखील खोलवटा पर्यंत चेंडू होता, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय अरविंदच्या माध्यमातून. या चेंडूवरती फलंदाज नागेश शांत राहिला. 4 चेंडूचा सामना केलाय नागेशने आणि त्याच्या बॅटमधून 10 धावा आलेत. एक नो बॉलच्या माध्यमातून देखील धाव मिळाली. तब्बल 11 धावा धावफलकावरती. आज जर पाहिलं तर व्यासपीठावरती महिला भगिनी नारी शक्ती जरीमरी महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये महत्त्वाची राहिली आहे. आणि खऱ्या अर्थानं देवेश ग्रुपच्या माध्यमातून महिलांना खूप चांगलं स्थान दिलं गेलं आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस नागेश पवार आणखीन एक मोठा फटका, चेंडूला पूल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नागेशांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. काय जबरदस्त फलंदाजी नागेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा ट्रॅकर होता, थोडेसे बॅकफुटला गेले, पूल केलाय आणि पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पूलचे फटके लिहिल्या पद्धतीने फलंदाज नागेश पवार या मॅचमध्ये खेळतोय आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 17 धावा धावफलकावरती. काय चांगली सुरुवात केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अरविंद, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सलगचा दुसरा 2 in a row. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये फलंदाज नागेशच्या बॅटमधून.
लाजवाब बॅटिंग. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. या षटकामध्ये तब्बल अरविंद या गोलंदाजाने 23 धावा खर्च केल्यात. एका बाजूला यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भुरे कमलाकर भुरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाच्या विरोधात नायरा अँड मयंक 11 रोशन वैती आणि प्रकाश मुकादम यांचा संघ मैदानावरती खेळतोय. 51 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावा 23 बनल्यात. 23 धावा बनल्यात. काय सुरुवात केलेली आहे, आश्वासक सुरुवात नागेश पवारच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जबरदस्त कामगिरी करतायत नागेश पवार आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 18 चेंडू आणि धावा बनवायच्या तब्बल 28 धावा. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. गोलंदाज षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी प्रवीण गवारी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी रणनीती चुकलेली आहे की काय असंच वाटते नायरा आणि मयंक 11 या संघाची. कारण अरविंदच्या विरोधात तब्बल 23 धावा आलेत. दबाव टाकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने, अर्थातच नागेशने दबाव टाकलाय. या उभ्या मैदानाला त्याने 3 षटकार दाखवलेत. त्याच्या बॅटमधून चौकार देखील पाहायला मिळालाय. अक्षरशः तो बरसलाय पहिल्या षटकामध्ये आणि काय जबरदस्त सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण गवारी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण गवारी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चेंडूला पूल केलाय. मोठा फटका, फटका फसलाय का, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप, झेल सुटला आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा या मॅचमध्ये. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली होती गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून, परंतु मिड विकेट रिजनला फिल्डर त्या ठिकाणी होते, त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झाली. शंकर पवारचा झेल सुटलाय. त्या फलंदाजाने कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि त्याच फलंदाजाचा झेल सोडलाय या मॅचमध्ये. इथून जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो, इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेचलाय फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी, मिस्टेक झाली आहे. पुन्हा एकदा झेल सुटलाय, कॅच ड्रॉप आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. सातत्याने संधी निर्माण करून दिलेली आहे. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु इथे झेल सुटल्यात आणि आणखीन 2 धावा शंकर पवाराला मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रवीण गवारी. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटनं स्ट्रोकला एक्झिक्यूट केलाय. ऑन साईडला काऊ कॉर्नर पेजला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते 28 धावा प्रत्येक विकेटसाठी. खऱ्या अर्थानं संतोष वैती आणि बालदारा मस्ताम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच नायरा अँड मयंक 11 रोशन वैती आणि प्रकाश मुकादम यांचा संघ आहे, तो फिल्डिंग करतोय. आणि बॅटिंग करत असताना यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचची सुरुवात चांगली झालेली आहे. 51 धावा चेस करायच्यात. आतापर्यंत नागेश जबरदस्त बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आलेत. दबाव टाकलाय. हो, यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा बोट आकाशाकडे. पायचीच्या स्वरूपात लेग बिफोर LBWच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेले आहेत नागेश पवार. आणि ते जर पाहिलं तर रिव्ह्यू आहे, परंतु LBW साठी रिव्ह्यू आपल्याकडे LBW साठी रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे शिवाजी बोरे. या ठिकाणी LBW साठी आपल्याकडे टेक्निकल सपोर्ट नाही आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय आम्ही कशा पद्धतीने देणार तुम्हाला यावं लागेल. आयोजन कमिटीला यावं लागेल. आयोजन कमिटीचे ॲक्टिव्ह मेंबर्स आपण या. खरं तर
पंचांनी फलंदाजाला बाद केलाय आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमने केलाय, परंतु पंच काय निर्णय आहे? फलंदाज बाद आहे. कारण LBW साठी आपल्याकडे टेक्निकल सपोर्ट नाही आहे, रिव्ह्यू सिस्टीम आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे त्यावरती आपण निर्णय देऊ शकत नाही. पंचांचा निर्णय अखेरचा आणि तो मान्य करावा लागेल. नवीन फलंदाज शिवाजी भुरे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धाफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 28 धावा. या षटकामध्ये प्रवीणनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर फलंदाज नागेशला बाद केलाय, जो फलंदाज धोकादायक ठरू शकत होता आणि खऱ्या अर्थानं त्याला बाद केलाय. कारण पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या आणि त्यामध्ये नागेशाने जबरदस्त कामगिरी केली होती आणि त्यालाच बाद केलाय. नवीन फलंदाज शिवाजी भुरे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण गवारी. चला स्पीडअप करा, आणखीन सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण गवारी, स्ट्रायकिंग एंडला शिवाजी बोरे. इथून जर पाहिलं तर सुरुवात चांगली झालेली आहे यथार्थ अँड स्मिथ संघासाठी आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी फलंदाजांना करावं लागेल. हो, बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या 29 धावा. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे या क्रिकेटमध्ये. प्रत्येक धावेसाठी झुंज होताना आपण पाहिलाय, प्रत्येक धावेसाठी संघर्ष होताना आपण पाहिलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव खर्च केली आहे गोलंदाजाने आणि त्याच मुलीच की काय संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे 29 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक होईल का? फिल्डर आहे त्या ठिकाणी, जजमेंट चुकलंय आणि बॅकअप त्या ठिकाणी जर पाहिलं तर खराब होताना पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती. संघर्ष मैदानावरती सुरू आहे दोन्ही संघामध्ये आणि खरं तर प्रयत्न करावा लागेल, संधीचं सोनं करावं लागेल, कारण हा सामना दोन्ही संघांसाठी भरपूर महत्त्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व अबाधित ठेवायचं असतील ना तर हे सामने जिंकावे लागतील आणि तोच प्रयत्न सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. हो, यावेळेस थोडेसे बॅकफूटला गेले, फक्त चेंडूला दिशा दिली. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये केवळ चेंडूला ढकललंय आणि 2 धावेसाठी परावर्तित केलंय. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट शिवाजी भुरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मोठे फटके खेळण्याचा तो प्रयत्न करत नाही, सिंगल डबल्स घेतोय. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार किंवा चौकार मारू शकत नाही, सिंगल डबल्स घ्या, धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य करा आणि तेच या षटकामध्ये फलंदाज शिवाजी भुरेने केलंय. त्याच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 धावा. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 18 धावा सोपं समीकरण आहे, परंतु हे कठीण होऊ शकतं. त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल. भरपूर मोठी टीम हडल, टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते नायरा अँड मयांक 11 या 2 संघामध्ये. येणारे 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. 51 धावांचं टार्गेट होतं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये. आतापर्यंत धावफलकावरती धावा 33 बनल्यात. चला स्पीडअप करा, स्पीडअप.
तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. येणारे 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती विवेक वैती हा गोलंदाज पाहायला मिळतोय. विवेक वैती याने सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले. तर लव पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर व यावेळेस बॅकफुटला गेले, फक्त चेंडूला ढकललाय. एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा धावफलकावरती. शिवाजी बुरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना, तर पुष्पक बुरे आणि यथार्थ बुरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल शिवाजी बुरेसाठी. परंतु इथून त्याला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, कारण येणारे 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 17 धावा. काय जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये यथार्थ अँड स्मिथ 11 या संघाने केलेली आहे. बारक्या बुरे आणि कमलाकर बुरे यांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघासाठी सोपं समीकरण आहे. परंतु या षटकामध्ये विवेक वैती यांना हे समीकरण कठीण करावं लागेल. त्यासाठी विकेट घेण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय, पूल करण्याचा प्रयत्न, कंट्रोल पूलचा स्ट्रोक. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी मिस फिल्डिंग झाली आहे आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. शिवाजी बुरे यांच्या बॅटमधून आलाय चौकार. मयूर वैती यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करते सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. मयूरजी वैती, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली आहे ती 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त सुरुवात या मॅचमध्ये फलंदाज नागेश पवारने केली, परंतु तदनंतर शिवाजी बोरे मैदानावरती आलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. षटकार आले त्याच्या बॅटमधून आलेला नाही आहे, चौकार आलाय, परंतु सिंगल डबल्स देखील तो या मॅचमध्ये घेतोय. जबाबदारीनं खेळ करतोय. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म, राऊंड विकेट. यावेळेस देखील पूलचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहे डीपमध्ये अरविंद वाघ. फिल्डिंग चांगली अरविंद याच्या माध्यमातून. इथे फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 या आकड्यावरती. आणखीन 12 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 12 धावा. येणारे 3 चेंडू भरपूर महत्त्वाचे आहेत नायरा अँड मयांक 11 या संघासाठी, कारण येणारे 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी फलंदाजी करणाऱ्या टीमने केल्या. इथून कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. रन्स थांबवणारी खरं तर महत्त्वाची मशीन आहे गोलंदाजी. रन्स थांबवणारी महत्त्वाची मशीन आहे फिल्डिंग, आणि ती चांगली करावी लागेल. परंतु फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय काय फटका सजवलाय. शंकर पवारने चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. घनागती स्ट्रोक, षटकार आलाय. हा ट्रॅकर होता, बॅकफुटला गेले, चेंडूला पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि विवेक वैती यांच्या विरोधात हा ठोकलाय दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 45 धावा. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. येणारे 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पूर्णपणे डॉमिनेट केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. पुन्हा एकदा पूल केलाय, याही वेळेला चेंडूला पाठवलाय. मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे. नायरा अँड मयांक 11 या संघाने इथे पराभूत झालेला आहे हा संघ, आणि सामना इथे जिंकलाय यथार्थ अँड स्मिथ 11 या संघाने. अभिनंदन 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 यथार्थ अँड स्मिथ 11. काय जबरदस्त कामगिरी केली आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाचा विजय नोंदवलाय. काय जबरदस्त बॅटिंग. शंकर पवार आज देखील बॅटिंग करत असताना जबरदस्त कामगिरी. तब्बल 18 धावा. खरं तर मॅन ऑफ द मॅचसाठी त्याच्याकडे 2 नावं पुढे आली होती. शंकर पवारचं देखील नाव होतं. त्याच्या बॅटमधून 18 धावा
आणि नागेशच्या बॅटमधून देखील 22 धावा, परंतु या सामन्याची सुरुवात करणं महत्त्वाचं होतं. आणि मॅचच्या पूर्वार्धामध्ये जर पाहिलं, या डावाच्या पूर्वार्धामध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 3 षटकार पाहिलेत, 1 चौकार पाहिलाय, अर्थातच नागेश पवार राहिलेला आहे या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या नागेश पवार आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. दीपक भुरे आपण संपर्क साधायचा आहे. दीपक भुरे लगेच आपण संपर्क साधायचा आहे, कारण या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत, त्याची रूपरेषा आपल्याला आखायची आहे. शिवाजी भुरे आपण देखील या, कारण पुढची रणनीती काय आहे या स्पर्धेची आमच्यापर्यंत माहिती पोचवा. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे नागेशला. मी या ठिकाणी सविताचे मुकादम उपस्थित आहेत, शैलाचे मुकादम, आपण यायचा पुढे, महिलांनी यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. या ठिकाणी पारितोषिक दिलं जाते, टी शर्ट दिली जाते. कल्पेश मस्तान आणि नागेश बांद्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली गिफ्ट हॅम्पर, यज्ञेश मुकादम, नितीन पाटील, शीतपे, कोल्ड्रिंक्स, अक्षय केशव वैती, कलिंगड, उमेशचे मुकादम, अननस नागेश बांद्रे, के प्रसाद खारखंडी, वेपर्स संकेत देवळीकर, आकर्षक ट्रॉफी देवेश ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. मी महिला वर्गांना विनंती करतोय, या ठिकाणी पिंकी भुरे देखील उपस्थित आहेत, आपण देखील पुढे या, सर्वांनी पुढे या. संगीताताई खारखंडी यांना देखील तुम्ही पाहताय. सरिता मुकादम ताई देखील आहेत, त्यानंतर संपूर्ण महिला भगिनी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. नागेशला जबरदस्त कामगिरी केली आणि तो राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यानंतर आपण नागेश आणि शंकर यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज देणार आहोत, ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. कमलाकर भुरे जे संघाचे संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून, आणि जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केलेली आहे नागेशने, आणि नागेश राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या मॅचमध्ये अफलातून कामगिरी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आमचे मान्यवर बांधवाचे मुकादम साहेब, हरेश्वरजी वैदी, जनार्दनजी रायकर यांचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करतोय. शंकर आपण यायचं, शंकर दोघे एकत्र या. कमलाकर भुरे यांच्या माध्यमातून दोघांना 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. कमलाकर भुरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. दीपक भुरे आपण या. दीपक भुरे आणि सविता मुकादम या ठिकाणी आहेत, जे विद्यमान खरं तर माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाते त्यांच्या माध्यमातून. सविता मुकादम जे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाते. खरं तर ही प्रेरणा दिली जाते, प्रोत्साहित केले जाते. खरं तर आपल्या नाईकपाडा इथून हे खेळाडू आहेत आणि त्यांना प्रोत्साहित केले जाते, त्यासाठी कौतुक करावं लागेल.